नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी स्वप्नील परदेशी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो। पाहूया गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। जिल्हा रुग्णालय येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव। लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धामणगाव येथील शेतकऱ्यांना नदीपात्रातून पुलाअभावी करावा लागतोय जीवघेणा प्रवास। देश पातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने मंजुरी देण्यासाठी धरणे आंदोलन। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार। कृषी कायद्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त सैनिक युसुफ खाटिक यांनी त्यांना मिळालेली सर्व पदके केली अप्पर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द। धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष आणि समन्वय समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात अधिकारी डॉक्टर यांच्यासह अनेक क्षेत्रातील 35 जणांनी केले रक्तदान। आणि मुंबई आग्रा महामार्गावर पारवा रोड चौफुली जवळ हनुमान मंदिर व मोतीनाथ बाबा मंदिराजवळ इंदोरकडून सुरतकडे जाणारा लोखंडी पाईपने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, अधिकारी, परिचारिका, पत्रकार, पोलीस, कक्षसेवक, सफाई कामगार व कर्मचारी यांना कोविड योद्धा म्हणून जिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माणिक सांगळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। धुळे जिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर्स, अधिपरिचारिका, पत्रकार बंधू, महिला पोलीस, कक्षसेवक, सफाई कामगार, कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माणिक सांगळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। संपूर्ण देश हा कोरोनामुळे हैराण होता। दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्ण देखील त्रस्त होते। धुळे जिल्ह्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14,236 इतकी झाली। त्यात 13,650 रुग्ण बरे करण्यात प्रशासनास यश आले, तर 385 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला। या सर्व कोरोना काळात रात्रंदिवस ज्यांनी सेवा देत कार्य केले असे डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी यांचा एक छोटा सन्मान व्हावा, तसेच त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे या उदात्त हेतूने धुळे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कोरोना योद्धा म्हणून सर्व डॉक्टर्स, परिचारिका, पत्रकार, पोलीस यांना सन्मानित करण्यात आले। त्याचप्रमाणे वलवाडी येथील जय मल्हार बहुउद्देशीय विकास संस्थेसही कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माणिक सांगे, डॉक्टर अश्विनी भामरे, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर विशाल पाटील, डॉक्टर महेश भडांगे, परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके आदी उपस्थित होते। तसा भावना व्यक्त होण्यासारखा आहे, कारण सत्कार सगळ्यांचे झाले। माझ्या माहितीप्रमाणे 4 वेळा झाले असेल, कोणाचे 3 वेळा, 5 वेळा। पण एक अपेक्षा असते की कुटुंबातल्या व्यक्तीने पाठीवर जर थाप दिली तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो। घरात आपण बघितलं, बाहेर किती जरी सत्कार झाल्यावर आहे आणि घरात जर आल्यानंतर आईवडिलांनी जर एखादी पाठीवर थाप दिली तर बऱ्याच वेळा यांना कुटुंबात यांना मुलांना वगैरे फार बरं वाटतं। तर त्याच दृष्टीने मी याच्याकडे बघतोय की मी काय एवढा महान किंवा फार मोठा आहे नाही की तुमचा सत्कार करूया, पण आता एक मी कमांडर म्हणून तो इथं काम करतोच आहे, कमांडर, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही योद्धा। तर कमांडर आणि योद्ध्याचं जे नातं आहे तेच आपलं राहिलेलं आहे। खरं काम तर तुम्हीच केलेलं आहे। अगदी वॉर्डाची स्वच्छता ठेवण्यापासून माझे कर्मचारी आणि रुग्णांना सेवा देण्याइतपत नर्सेस आणि रुग्णांना औषधोपचार करण्याकरता माझे डॉक्टर्स, ठीक आहे। आणि आमचे कलेक्टर पण नेहमी बोलतात हे एक टीम वर्क आहे। विशाल वगैरे आम्ही नेहमी अनुभव घेतलेला आहे मीटिंगमध्ये की कलेक्टर सरांचं पण तेच म्हणणं की हे टीम वर्क आहे। मी बोलायचंच नाही कुठे, मी हा शब्द येऊनच द्यायचा नाही आम्ही। तर आपण हे सगळ्यांनी आपण हे काम केलेलं आहे। तर मी परत एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। पत्रकार बंधूंनी जनजागृतीचं मोठं काम केलेलं आहे, हे बऱ्याच वेळा लक्षात येत नाही बऱ्याच। आणि काय पत्रकारांनी जर आपल्यावर थोडंसं निगेटिव्ह छापलं ते मी बघितलं एक मनोवृत्ती की नाही हा पत्रकार का माझ्यावर का नाराज आहे, काही वेगळी इच्छा आहे का त्याची, असं पण होतं। पण मी वेगळ्या अर्थाने घेतो की पत्रकार आपल्या उणिवा दाखवतात, त्यातून आपण सुधारणा करायची अपेक्षा असते। हे एवढं जर त्यातून घेतलं तर आपण त्याच्यातून बरंचसं साध्य केल्यासारखं होतं। तर मी पत्रकार बंधूंचं परत एकदा इथं वैयक्तिक, कारण तुम्ही पाहुणे म्हणून आले, माझे कुटुंबातले ते सदस्य आहेतच, पण मी तुमचं वैयक्तिकरित्या आभार मानतो, अभिनंदन करतो। तुम्ही मोठ्या आणि ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये
एक गोष्ट प्रकर्षण जाणवली की बऱ्याचशा गोष्टी कन्फ्यूज होत्या. म्हणजे औषधोपचार कसा करायचा किंवा आजाराचं बऱ्याचशा गोष्टी काही कळत नव्हत्या. कुणी म्हणायचं मध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, या अशा सगळ्या वेगवेगळ्या अशा कन्फ्यूज गोष्टी येत होत्या. तर हळूहळू ते सगळं स्थिर सावर व्हायला जवळ 2-3 महिने गेले. मध्येच ऑक्सिजनचा विषय निघायचा, ऑक्सिजन कमी, इथे कमी, जेवणाचं रुग्णांना जेवणाचं व्यवस्थित होत नाही. तर अशा एक तक्रारीला चान्स होता. लॉकडाऊन होता. मला सुरुवातीला बऱ्याच वेळा काही रुग्णांना जेवण देण्याकरता देखील अडचणी आल्या. तर आमच्या बंधूंनी सगळ्यांनी कुटुंबातल्या सदस्यांनी अक्षरशः शिवभोजनच्या लाईनमध्ये उभा राहून, कारण बाहेर आम्हाला खानावळचं सेवा मिळत नव्हत्या. तर काही आमचे विशाल पाटील असतील, संजय शिंदे आणि आमचे बाकीचे माझे कुटुंबातील सदस्य यांनी अक्षरशः शिवभोजन थाळीकरता लाईनमध्ये उभा राहून त्यांची जी प्रोसिजर आहे ते फोटोग्राफ घेऊन त्यानंतर रुग्णांना आपण जेवण आणून दिलेले. धुळे तालुक्यातील धामणगाव येथील शेतकऱ्यांना बोरी नदी पात्रातून पुलाअभावी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. धुळे तालुक्यातील धामणगाव येथील शेतकऱ्यांना बोरी नदी पात्रातून पुलाअभावी जीवघेणा प्रवास करावा लागत असून केवळ गटातटाच्या राजकारणामुळे पुलाची समस्या सुटत नसल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यातील धामणगाव या गावाची लोकसंख्या सुमारे 3000 असून बोरी नदीच्या दुसऱ्या काठाला शेतकऱ्यांची 70% शेती आहे. दमदार पावसामुळे यंदा बोरी नदीला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पूर येत आहे. 70%हून अधिक शेती नदी पलीकडे असल्यामुळे धामणगावच्या शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पुलाअभावी रोज प्रवासासाठी कसरत करावी लागत आहे. नदीला पाणी जास्त असल्यामुळे दुग्धोत्पादन, पोल्ट्री व्यवसाय, शेळी पालनावर परिणाम झाला आहे. शेतात मजूरच पोहोचत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षी शेतकरी शरद पाटील नदी ओलांडून येत असताना पाण्याचा लोंढा आल्यामुळे ते वाहून गेले. प्रत्येक शेतकरी आजच्या घडीला जीवावर उदार होऊन पाण्यातूनच वाट काढीत शेत गाठत आहेत. त्यामुळे प्रशासनाने धामणगाव ग्रामस्थांचा जटिल प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांमध्ये संवेदना केव्हा जागृत होतील अशी भावनात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही धामणगाव तालुका जिल्हा धुळे इथले रहिवासी आहोत. जवळपास आमच्या गावातली 70% जी जमीन आहे, शेत जमीन ती तिथं त्या इकडे म्हणजे जवळपास 90% अर्थव्यवस्था आमची नदीच्या पलीकडं अवलंबून आहे. कुक्कुटपालन असो, शेळीपालन असो किंवा शेती, हे जे सर्व व्यवसाय तर पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर पण नंतरच्या दिवसात बॅकवॉटरमुळे पाण्यातून तिकडं दररोजचा जीव घेणा प्रवास हा शेतकऱ्यांना करावा लागतो. यामुळं मागच्या वर्षी एका आपल्या गावातीलच नागरिकांना जीव गमवावा लागला होता. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अनेक स्तरांवर या बाबतीत पाठपुरावा केलेला आहे. मंत्री खासदार सुप्रिया सुळे असो किंवा जे शासन प्रशासन स्तरावर जे अधिकारी भेटत गेले किंवा गावात जेही अधिकारी आले किंवा आमदार किंवा खासदार आले, यांच्याकडेही वारंवार निवेदन दिले गेलेले आहे. तरी हा जो नदीतून जीव घेण्याचा प्रवास आहे आणि जी दररोजची कसरत आहे शेती आणि शेत जमिनीसाठी, तर शेतकऱ्यांना त्यासाठी दररोज पराकाष्ठा करावी लागते. तर या बाबतीत काहीतरी निर्णय झाला पाहिजे आणि जी गावकऱ्यांची मागणी आहे पुलाची, तर ती लवकरात लवकर झाली पाहिजे. देश पातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने मंजुरी द्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करून जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. देश पातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने मंजुरी द्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की संसदेत मंजूर झालेले कृषी कायदे हे शेतकरी हिताविरोधातले आहे. त्यामुळे तीनही कायदे रद्द करावेत. त्याचबरोबर आधारभूत किमतीच्या बाबतीत खासगी व्यापारी प्रामाणिक राहणार नाही. त्यामुळे MSP बाबत कायद्यात स्पष्ट तरतूद करावी ही शेतकऱ्यांची रास्त मागणी आहे. या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्र सरकारमध्ये सामील असणाऱ्या तिन्ही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधानमंडळात शेतकरी हिताचा तसा कायदा सरकारने आणावा, अन्यथा बोलायचे एक आणि कृतीत दुसरे अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोप होऊ शकतो आणि सरकार विरोधात असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच राज्य शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी राज चव्हाण, डॉक्टर अजय माळी, भैयासाहेब पारेराव, शंकर खरात, ॲडव्होकेट चक्षुकांत बोरसे, योगेश जगताप, नितीन वाघ, दीपक पाटील, भाऊसाहेब शिरसाट, नंदा निकादे, भागुबाई खुपे, आशाबाई धनके आदी उपस्थित होते. देशामध्ये दिल्लीच्या सरकारने
जे काही सरकार विरोधी, शेतकऱ्यांच्या विरोधी जे काही कायदे तयार केलेले आहेत, त्या कायद्याला सरकारने मागे घ्यावे यासाठी सत्य बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर निषेधासाठी बसलेलो आहोत. देश पातळीवर जे काही वातावरण आपण बघतोय की या केंद्र सरकारने शेतकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही ज्या पद्धतीने जाचक कर या शेतकऱ्यांवर, शेतकरी कशा पद्धतीने गुलाम होईल, ज्या पद्धतीने बंधुचा कायदा आहे तशाच पद्धतीने जर उद्या अडाणी आणि अंबानीला जर आमच्या जमिनी दिल्या तर उद्या हा शेतकरी सुद्धा बंधुआ मजूर होऊ शकतो. आणि म्हणून ज्या पद्धतीने आज पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, मोठ्या प्रमाणावर जे शेतकऱ्यांनी या देशामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे, तर ते देशामधल्या प्रधानमंत्र्यांना सांगतायत की तुम्ही हा जो कायदा अन्याय करणारा कायदा आहे, शेतकऱ्यांना गुलाम बनवणारा कायदा आहे, तो त्वरित मागे घ्या. परंतु नरेंद्र मोदी देशभर आणि देशाच्या बाहेर फिरून देशाचं तर कल्याण करू शकलेच नाही, परंतु आज देशामधला जो शेतकरी आहे तो शेतकरी ज्या पद्धतीने देशाचा, जगाचा पोसंदा म्हणून ओळखला जातो, तो शेतकऱ्याला गुलाम बनवण्याचं कट कारस्थान आज नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून आमचा या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या मागण्याला आमचा हा आजच्या दिवशी जाहीर पाठिंबा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती शहर मंत्री भावेश भदाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे दिनांक 25 आणि 26 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती शहर मंत्री भावेश भदाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. या अधिवेशनात गुजरात येथील प्राध्यापक छगनभाई पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष व दिल्ली येथील निधी त्रिपाठी या राष्ट्रीय महामंत्री पदाचा पदभार स्वीकारतील. सदर अधिवेशनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भैयाजी जोशी वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर अधिवेशनाचे प्रक्षेपण हे धुळे महानगरात एकूण 6 ठिकाणी तर जिल्ह्यात 4 ठिकाणी 25 डिसेंबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत करण्यात येणार आहे अशी माहितीही देण्यात आली. तसेच याप्रसंगी 66व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे पोस्टरचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे धुळे शहर मंत्री भावेश भदाणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य निलेश गिले, आदिती कुलकर्णी, वैष्णवी मराठे, आदिनाथ कोठावदे, राजेंद्र पाटील, निशांत शिंदे, विजय पंचरिया, अविनाश उखंडे आदी उपस्थित होते. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण काही अपेक्षित संख्येने, जी संख्या आपण 200 इतकी घेतलेली आहे, या संख्येने नागपूर येथे आपण राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केलेले आहे. यंदाचे राष्ट्रीय अधिवेशन हे 66वे राष्ट्रीय अधिवेशन म्हणून राहणार आहे. या अधिवेशनासाठी डॉक्टर एस सुबैया हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून असणार आहेत, तर निधी त्रिपाठी या राष्ट्रीय महामंत्री म्हणून असणार आहेत. यांची नियुक्ती मागच्या वर्षी केली गेली होती. या अधिवेशनासाठी 25 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री भैयाजी जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून असणार आहेत. यावर्षी देखील राष्ट्रीय कार्यकारिणीची एक नवीन बैठक आयोजित केली गेली. त्याच्यात काही नवीन घोषणा देखील केल्या गेल्या. याच्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर छगनभाई पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणार आहेत, तर निधी त्रिपाठी या पुनच्च यांची राष्ट्रीय महामंत्री म्हणून निवड केली गेलेली आहे. तरी येत्या 25-26 डिसेंबरला नागपूर इथे आपला पदभार सांभाळणार आहेत. या अधिवेशनामध्ये एक लघु भारत दर्शन आपल्याला सर्वांना बघायला भेटणार आहे. आपण कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर कोणताही म्हणजे शासनाने ज्या गाईडलाईन घालून दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन बघून आपण हे अधिवेशन केलेलं आहे. फक्त 200 संख्येचं अधिवेशन असणार आहे आणि हे अधिवेशन देशात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला बघायला भेटावं यासाठी भारत देशाच्या विविध शहरांमध्ये म्हणजे प्रत्येक शहरात आपण प्रति अधिवेशन म्हणून आयोजित केलेलं आहे. तसेच धुळे जिल्ह्यात देखील आपण जिल्ह्याभरात 4 ते 5 ठिकाणी हे प्रति अधिवेशन आयोजित केलेलं आहे. याच्यामध्ये पूर्व कार्यकर्ते असतील, सध्याचे कार्यकर्ते असतील, या सर्व कार्यकर्त्यांना आपण एका हॉलमध्ये प्रोजेक्टरच्या माध्यमातून ते सर्व दाखवणार आहोत. तिथं जशा प्रकारे प्रतिमा पूजन होईल तशा प्रकारे आपण इथं देखील ते प्रतिमा पूजन करणार आहोत. तिथं जशा प्रकारे वक्ते म्हणजे जे एक सत्र राहतील ते सत्र देखील आपण इथं आयोजित करणार आहोत. त्याच्यामुळे
जो कार्यकर्ता राष्ट्रीय अधिवेशनाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाऊ शकला नाही तो इथं धुळे शहरात राहून देखील राष्ट्रीय अधिवेशनाला गेल्याचा आनंद प्राप्त करू शकतो। दोंडाईचा येथील सेवानिवृत्त सैनिक युसुफ खाटी यांनी कृषी कायद्याच्या निषेधार्थ त्यांना मिळालेली सर्व पदके अप्पर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द केली। दोंडाईच्या येथे जय जवान जय किसान अशा घोषणा देत शहरातील युसुफ उस्मान खाटेक या सेवानिवृत्त सैनिकाने कृषी कायद्याच्या निषेधार्थ आपल्याला मिळालेली सर्व पदके अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांच्याकडे सुपूर्द केली। युसुफ खाटेक हे दोंडाईच्या येथील करीम नवाज कॉलनीत राहत असून ते सेवानिवृत्त सैनिक आहेत। सेवानिवृत्तीनंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी ते शेती करीत होत आहेत। 14 डिसेंबर 1971 रोजी भारत पाकिस्तान युद्धात त्यांचा सहभाग होता। या युद्धात चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना 5 पदके तसेच 1 विदेश व संग्राम पदक मिळालेले आहे। केंद्र सरकारने कृषी कायदे पारित केले आहेत। त्या कायद्यांच्या निषेधार्थ एक सुजाण जागृत शेतकरी या नात्याने त्यांना सन्मानाने मिळालेली सर्व पदके स्वखुशीने परत केली आहेत। कृषी प्रधान असलेल्या भारत देशात जर शेतकरी व शेतीला किंमत नसेल तर मिळालेल्या पदकांची आवश्यकता नाही असे समजून शेतकरी पुत्र या नात्याने त्यांनी सदरचे पाऊल उचलले आहे। यावेळी स्वातंत्र्य सैनिक धनसिंग गिरासे, नानाभाऊ पाटील, नैना अहिरे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, रामभाऊ माणिक, नाजनीन शेख, अमित पाटील, घनश्याम राजपूत, जितेंद्र तिरमले, आबिद शेख, दिलीप माणिक, गुलाब पाटील, दगडू सोनवणे, शिवाजी पाटील, भालचंद्र पाटील, वीरेंद्र गोसावी, ॲडव्होकेट प्रमोद मराठे, रईस बागवान, दौलत सूर्यवंशी, नानजी अहिरे, प्रताप भवरे, हाजी जावेद, इमरान शाह आदि उपस्थित होते। सब जो आज कृषि कायदा जो 3 केंद्र सरकार ने अपने शेतकरी के ऊपर जो लाद किया है उसको शेतकरी लोगों ने आंदोलन दिल्ली में 21 दिन हो गए आंदोलन कर रहे पर केंद्र सरकार वो कृषि कायदे रद्द नहीं कर रहे हैं। और जो भी माजी सैनिक है उनके वो आरपी के लिए जो 6 महीने से जंतर मंतर में बैठे हैं उनके लिए भी केंद्र सरकार ध्यान नहीं दे रही है। इसलिए जो भी यानी रिटायर फौजी है जो 71 में जो देश के लिए मेडल मिला है, जो गेम में बोलो का कुश्ती में बोलो जो भी मेडल मिला है वो जवानों ने सब यानी मतलब केंद्र सरकार को ये मेडल वापस कर रहे हैं। तो इसलिए गवर्नमेंट ने अभी भी किसानों के लिए और जय जवानों के लिए यानी मतलब विचार करके उनका मानधन देना चाहिए। शुक्रिया। जय हिंदुस्तान, जय महाराष्ट्र। धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष आणि समन्वय समितीतर्फे जुने जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातील 35 जणांनी रक्तदान केले। धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष आणि समन्वय समितीतर्फे जुने जिल्हा रुग्णालय येथे आयोजित रक्तदान शिबिरात तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह डॉक्टर अशा अनेक क्षेत्रातील 35 जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवला। राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष आणि समन्वय समितीच्या वतीने जुने जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरात जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, तहसीलदार संजय शिंदे, कोविड नोडल अधिकारी डॉक्टर विशाल पाटील यांनी स्वतः रक्तदान करून इतरांना प्रेरणा दिली। दिवसभरात 35 दात्यांनी रक्तदान केले। यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर MP सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर दीपक शेजवळ आदी उपस्थित होते। शिबिर यशस्वीतेसाठी महेश घुगे, संतोष जैन, संदीप पाटील, हेमंत वाघ, दीपक तिरमले, परशुराम भाई, अविनाश सूर्यवंशी, राकेश बेहरे, विठ्ठल भोई, संतोष कुसळकर, पांडुरंग पाडवी, विनोद पाटील, प्रल्हाद वळवी आदींनी विशेष परिश्रम घेतले। अत्यंत पवित्र अशा राष्ट्रकर्तव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला फार आनंद होतो आहे। खरं तर आज एक खूप चांगला दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये आलेला आहे। खूप मोठ्या कठीण काळामधून आपण जाताना गेल्या काही काळामध्ये सातत्याने आपला जिल्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामगिरीमध्ये सातत्याने महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या स्तरावरती आहे। आणि त्याचं कारण शोधताना माझं असं एक लक्षात आलं की जो धुळे जिल्हा अत्यंत धोकादायक म्हणून गणला गेला साधारणपणे एप्रिल, मे, जून या 3 महिन्याच्या काळामध्ये आज तो रिकव्हरी रेटमध्ये महाराष्ट्रात 1 नंबरवर आहे। कोरोनाची
पॉझिटिव्हिटी सगळ्यात कमी झालेली आहे. त्याच्यामध्ये आपला सगळ्यात शेवटचा नंबर आहे, म्हणजे जिथे पॉझिटिव्हिटी नाही म्हणजे खऱ्या अर्थाने तिथेही आपला पहिला नंबर आहे. अन्नधान्य वाटपामध्ये राज्यामध्ये अत्यंत चांगल्या क्रमांकावरती आपण आहोत. आणि हे या सगळ्या टाळ्याचे मानकरी तुम्ही स्वतः पाहिलं आहे की सरांच्या नेतृत्वाखाली आपली सर्व टीम, मग ती पोलीस यंत्रणा असो, आरोग्य यंत्रणा असो किंवा सप्लाय यंत्रणा असो, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला, कोविड-19 विषाणूमुळे जो प्रादुर्भाव झाला त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला, तेव्हा फार मोठा आर्थिक फटका लोकांना बसलेला होता. आणि अशा काळात लोकांचं पोट भरण्याचं काम जे आहे ते सप्लाय मार्फत आपल्या सर्वांमार्फत केलं गेलं आणि ते अत्यंत चोखपणे आपण केलं. आणि त्यामुळे लोक 6 महिने अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या मार्फत केलं गेलं. परंतु हे करत असतानाच आपल्या देखील आरोग्याची काळजी घेतली जावी याकरता आज हे आरोग्य तपासणी शिबिर आणि एक सामाजिक भान राखलं जावं. आज आपण पाहतोय की राज्यात रक्ताचा फार मोठा तुटवडा आहे. तर आपण सर्वांनी पुढे येऊन पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी ओळखून एक जबाबदारीचं भान ठेवून आज हा रक्तदानाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याबद्दल आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पारोळा रोड चौफुलीजवळ हनुमान मंदिर व मोतीनाथ बाबा मंदिराजवळ इंदोरकडून सुरतकडे जाणारा लोखंडी पाईपने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. मुंबई आग्रा महामार्गावर पारोळा रोड चौफुलीजवळ हनुमान मंदिर व मोतीनाथ बाबा मंदिराजवळ इंदोरकडून सुरतकडे जाणारा लोखंडी पाईपने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की इंदोरकडून भरधाव वेगाने जाणारा ट्रक क्रमांक DN9S 9633 या भरधाव येणाऱ्या ट्रकच्या चालकाचा शहरातील पारोळा रोड चौफुलीजवळ हनुमान मंदिराजवळ ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. प्रसंगावधान राखत ट्रकच्या क्लिनरने ट्रकमधून बाहेर उडी मारली. त्यामुळे त्यास दुखापत झाली नाही, परंतु चालक जखमी झाला. अपघात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच आझादनगर पोलीस ठाण्याचे मधुकर सूर्यवंशी, अनिल फुलपगारे घटनास्थळी दाखल झाले. पुन्हा एकदा पाहूया ठळक घडामोडी. जिल्हा रुग्णालय येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धामणगाव येथील शेतकऱ्यांना नदीपात्रातून पुलाअभावी करावा लागतोय जीवघेणा प्रवास. देश पातळीवरील शेतकरी आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्यांना केंद्र सरकारने मंजुरी देण्यासाठी धरणे आंदोलन. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 66वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे होणार. कृषी कायद्याच्या निषेधार्थ सेवानिवृत्त सैनिक युसुफ खाटिक यांनी त्यांना मिळालेली सर्व पदके केली अप्पर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द. धुळे जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष आणि समन्वय समितीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात अधिकारी, डॉक्टर यांच्यासह अनेक क्षेत्रातील 35 जणांनी केले रक्तदान. आणि मुंबई आग्रा महामार्गावर पारोळा रोड चौफुलीजवळ हनुमान मंदिर व मोतीनाथ बाबा मंदिराजवळ इंदोरकडून सुरतकडे जाणारा लोखंडी पाईपने भरलेला ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.